परळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मीडियन शिकत होतो। आता मीडियनचं जे लेक्चर चालू आहे आपलं, त्यामध्ये आपण क्युम्युलेटिव्ह सिरीज शिकत आहे। कोणती सिरीज शिकत आहे? क्युम्युलेटिव्ह सिरीज। या पहिल्या आपण क्युम्युलेटिव्ह सिरीज बघितली, परंतु त्यामध्ये आपण बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर असे हे गणित त्यामध्ये आपण बघितले होते। कोणते? बिलो, लेस दॅन, अप टू, अंडरचे। त्यानंतर आता आपण यामध्ये बघणार आहोत मोर दॅन, अबोव आणि ओव्हर। सिंपल सिरीज झालेली, आपली डिस्क्रीट सिरीज झाली, कंटिन्यू झाली, इंक्रीज झाली, क्युम्युलेटिव्ह चालू आहे। त्यामध्ये आपण बघणार आहोत याचा दूसरा पार्ट, तो मोर दॅन, अबोव, ओव्हर। अगर ये वर्ड्स अगर आपको उसमें आ गए गणित में, फाइंड आउट द मीडियन फ्रॉम द फॉलोइंग डाटा, अगर इसमें आपको दिख गया कि मोर दॅन, अबोव, ओव्हर अभी है, तो इसमें जो फ्रीक्वेंसी रहती है आपकी, तो वो डिसेंडिंग ऑर्डर में रहेंगी। कौन सा ऑर्डर में रहेंगी? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये। म्हणजेच मुलांना तुम्हाला ही जी फ्रिक्वेन्सी राहणार ही उतरत्या क्रमामध्ये राहणार। कोणत्या क्रमामध्ये राहणार? उतरत्या क्रमामध्ये। तो अभी ये एग्जांपल अपन सॉल्व करेंगे। तो देखो बच्चों, कैसे सॉल्व करना है। बिलो, लेस देन, अप टू, अंडर अगर रहा तो आपको जो फ्रिक्वेन्सी रहती वो असेंडिंग ऑर्डर में रहती। किसमें रहती? असेंडिंग ऑर्डर, म्हणजे ती चढत्या क्रमामध्ये असते। तर आता एम सिरीज जी तयार करता तुम्ही, ती एम सिरीज ही मोर दॅन, अबोव, ओव्हर असेल। काय असेल? मोर दॅन, अबोव, ओव्हर। तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागते? 20 टू 40, 40 टू 60, 60 टू 80, 80 टू 100, 100 टू 120, 120 टू 140 and 140 टू 100। पाहता या ग्रुपमध्ये कितीचा डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला? 20चा डिफरन्स दिलेला आहे। कितीचा डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला? 20चा। कितीचा? 20चा। म्हणजेच तुम्हाला 160 येणार। क्या आएंगे बच्चों? आपको इसमें इंक्रीज करना पड़ता है। जितना ऊपर के ग्रुप में डिफरेंस रहा था, उतना ही आपको इसमें इंक्रीज करना पड़ेगा। क्या करना पड़ेगा? इंक्रीज करना पड़ेगा। अभी फ्रीक्वेंसी जो रहती आपको वो बड़े संख्या में से स्मॉल संख्या आपको माइनस करनी पड़ेगी। क्या करनी पड़ेगी? माइनस। बघा आता आपण मायनस करू। 200 मधून 175 गेले 25 राहतील। 175 मधून 150 और 53 मायनस करा, 22 राहतील, है ना। त्यानंतर म्हणजे 120 मधून 75 मधून 153 मधून 100 मायनस करा, 53 येतील। 100 मधून 72 मायनस करा, 28 येणार। 28 72 मधून 45 मायनस करा, 27 राहतील। 45 मधून 20 मायनस करा, 25 येतील। आणि 20 ही संख्या जशीच्या तशीच लिहावी। 20 ही संख्या जशीच्या तशीच लिहावी। यांची ॲडिशनल करावी। काय करावी त्यांची? ॲडिशनल। यांची जी ॲडिशनल असते n इज इक्वल टू, तुमची जी ॲडिशनल आहे ती 200 येणार। किती येणार त्याची? 200। त्यानंतर आता तुम्हाला याचा काय काढावा लागतो? सीएफ। मीडियन मध्ये सीएफ काढत असतात। मीडियन में क्या निकालना पड़ेगा आपको? सीएफ निकालना पड़ेगा। क्या निकालना पड़ेगा आपको? सीएफ निकालना पड़ेगा। तर पहा मुलांनो, आता हे 25 आहेत। ही संख्या अशीच्या अशीच ठेवावी। काय ठेवावी? ती जशी असेल तशीच ठेवायची। म्हणजेच तुम्हाला ती संख्या जी असते जशी तुम्हाला दिलेली असेल तशीच ठेवावं लागेल। म्हणजेच आता याच्यामध्ये हे 25 मध्ये 22 प्लस करावं लागतील, 47 येतील, 47 मध्ये 53 प्लस करा, 100 येणार। 100 मध्ये 28 प्लस करा, 128 येतील। 128 मध्ये 27 ही संख्या प्लस करायची आहे तुम्हाला। काय करायची? ती प्लस करायची आहे। म्हणजे 155 येतील। 155 मध्ये 25 प्लस करायचे, 180 येणार। 100 मध्ये ही 20 संख्या प्लस करायची, म्हणजे 200 येणार। म्हणजेच तुमचा सीएफ निघालेला आहे। देखिए बच्चों, आपको क्या करना पड़ेगा? ये संख्या इसमें प्लस करनी पड़ती, जो वापस में 47 में 53 प्लस करनी पड़ती। ये यहाँ पे लिखना, 100 में 28 प्लस करना, 120 लिखना, या इसमें ये संख्या प्लस करना, यहाँ पे लिख लेना। 155 में 25 प्लस करना, 180 आएगी। आ गया बच्चों समय ध्यान में? अभी आपको निकालना पड़ता है इसका कैलकुलेशंस ऑफ मीडियन। m is equal to size of n upon 2। तो atoms m
इज इक्वल टू साइज ऑफ n इज इक्वल टू साइज ऑफ हा तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलेला आहे मीडियनचा. कोणत्याचा? मीडियनचा. बघा आता मीडियनचा जो फॉर्म्युला सांगितला n/2 मग n/2 म्हटल्यानंतर n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज 200, n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज 200 atoms. m इज इक्वल टू साइज ऑफ, तो इसको डिवाइडेशन कर लो 100 आ जाएगा. डिवाइडेशन करने के बाद और वीडियो आवडल्यास लाइक सब्सक्राइब और शेयर्स जरूर कर देना. सब्सक्राइब जरूर कर देना बच्चों, आपको हर वीडियो में मिलती जाएंगी. देखिए बच्चों, साइज ऑफ 100, सॉरी अभी 100 नहीं लिखना, साइज ऑफ नहीं लिखना पड़ता. 100 आने के बाद आपको यह संख्या देखनी पड़ती कि इसमें आ जाती है. पहा मुलांनो, आता 100 जी संख्या येते त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, हे 100 आता सर बऱ्याच गणितामध्ये नंतर येत असते, जसं 28 मध्ये येणार ही संख्या एंडवर आलेली आहे. कशावरती आली? एंडवर. म्हणजेच ही 100 यामध्ये दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला ती 100 चॉईस करावं लागतील. किती चॉईस करावं लागतील? 100 चॉईस करावं लागतील. मग 100 चॉईस केलेले आहे तुम्ही. बघा आता 100 ही संख्या आहे, म्हणजे 60 to 80चा ग्रुप आलेला आहे तुमचा. मग इथं तुम्हाला मीडियन इज लाइन्स इन द ग्रुप 60 to 80 है ना. बाय applying in the formula. बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. फॉर्म्युला कोणता मी तुम्हाला सांगितलं, m इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 m मायनस c. m इज इक्वल टू L1 म्हणजे ही पहिली संख्या L1, ही दुसरी संख्या L2. ही पहिली संख्या असते L1, ही दूसरी संख्या L2. बच्चों ये पहली संख्या L2 रहती, बाद में दूसरी संख्या L2 रहेगी. L1 L2 ये 60 प्लस 80 माइनस 60. फ्रीक्वेंसी, अभी आपको फ्रीक्वेंसी देखनी पड़ेंगे. फ्रीक्वेंसी कौन सी है? तो ग्रुप में जो संख्या आपका जो ग्रुप आया होगा उसके सामने की संख्या जो रहती वो फ्रीक्वेंसी. म्हणजे ही 53 कोणसी राहणार? 53. मग आता तुम्हाला बघावं लागतं यम. देखिए यम कौन सा आपका 100. सी यानी कि जो जिसमें आएंगे उसके ऊपर की संख्या. ये देखो सी, ये संख्या ऊपर की सी 47. त्याच्या वरची संख्या m इज इक्वल टू 60 प्लस प्लस मायनस करायचे त्यामधून 20 अपॉन 53. आणि 100 मधून 47 मायनस करा 53 येतील. m इज इक्वल टू 60 प्लस यांचं काय करायचं आहे तुम्हाला? डिवायडेशन. 5 2 चा 10. 5 2 चा किती होतो? 10 होतो. 10 आणि 3 2 चा 6 होतो. म्हणजे 60 अपॉन 53. म्हणजे बघा मल्टीप्लिकेशन करून राहिलेला है तुम्ही. क्या करना पड़ेगा? मल्टीप्लिकेशन इजी है, बहुत इजी है. यहाँ पे अगर 0 है तो 52 का 10 लिख लिया, 3 2 का 60 हो गया मल्टीप्लिकेशन. बहुत इजी है. आप सिर्फ सब्सक्राइब करते रहो, हर बार मैं नए नए वीडियो आपको दिखाऊंगा. m इज इक्वल टू 60 प्लस, अभी इनकी डिवाइडेशन करना है. क्या करना है? डिवाइडेशन. इसका डिवाइडेशन आएगा 20. क्योंकि ये 53 से ये संख्या से मल्टीप्लिकेशन किया. पहले क्या किया आपने? मल्टीप्लिकेशन. बाद में वही संख्या आपको डिवाइडेशन है तो उसका 20 आएगा. कितना आएगा? 20 आएगा. 5 2 का 10 और 5 3 2 का 60 तो 20 आएगा. m इज इक्वल टू इसकी संख्या आएंगी 80. देखिए बच्चों, आपका आंसर आ गया 80. म्हणजेच तुम्हाला मीडियन जेव्हा दिले, कम्युनिटी सिरीज दिलेली असेल, मोर दॅन अबोव्ह असेल, गणित सेम तेच, काही चेंज नाही. कम्युनिटी सिरीज मध्ये फक्त मीडियन मध्ये तुम्हाला सीएफ काढावं लागते. काय काढावं लागते? सीएफ. आणि या सीएफ मध्ये फक्त तुम्हाला हा जो बॉक्स असतो हा परफेक्ट ठेवावा लागतो. म्हणजेच ये एकदम परफेक्ट होना आपका. अभी देखो बच्चों, शुरुआत मोर दॅन अबोव्ह दिलेलं असेल तर
शेवटी वाढ करायची. कधी वाढ करायची? ग्रुपमध्ये सगळ्या शेवटी वाढ करायची. आणि फ्रिक्वेन्सी काय करत जायची? वरच्या संख्येमधून मायनस करत जायची. इंक्रीज संख्येमध्ये से डिक्रीज संख्या माइनस करना, बड़ी में से छोटी संख्या माइनस करना, यहाँ पे लिख देना. आता पुन्हा सेफ काढायचा आपल्याला. काय काढायचा? सेफ सेंटर फ्रिक्वेन्सी. पहिली संख्या जशीच्या तशी या संख्येमध्ये ही संख्या प्लस करा, एफ प्लस करा, 47 येणार. 47 मध्ये 53 प्लस करा, 100 येणार. या पद्धतीने ती पूर्ण करावी. लक्षात राहणार विद्यार्थी. पुढच्या लेक्चरला पुन्हा अजून भेटूया. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स जरूर करावे. नमस्कार मित्रांनो.